सध्या सुप्रिया सुळे जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य आहेत आझाद मैदानावर। सध्या खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। काही दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सुद्धा मुंबईत दाखल झालेत। सध्या सुप्रिया सुळे जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची प्रकृती काहीशी या ठिकाणी खालावल्याचं दिसतंय। ते सध्या झोपलेले आहेत। मात्र सुप्रिया सुळे इथे आलेले आहेत आणि सुप्रिया सुळे आता या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात काय भूमिका स्पष्ट करतात, काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानावरची। खरं तर मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी याआधी सुद्धा अनेक नेते येऊन गेले आहेत। ठाकरेंच्या सेनेचे आमदार, खासदार यासह सत्ताधारी पक्षातले सुद्धा काही आमदार जरांगेंची भेट घेऊन गेलेले आहेत। काहींचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। तर दुसरीकडे ओबीसी महासंघ आणि एकूणच ओबीसी नेते सुद्धा मनोज जरांगेंच्या या मागणीमुळे अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळतंय। ते सुद्धा पुढची रणनीती काय असेल त्या संदर्भात बैठका घेत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय सुप्रिया सुळे या मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत। सुप्रिया सुळे आता या आरक्षणासंदर्भातल्या मागणीसंदर्भात काय भूमिका स्पष्ट करतात, काय बोलतात ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र मनोज जरांगे हे आता सध्या झोपलेले आहेत आणि सुप्रिया सुळे आता त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात। त्यांचे समन्वयक जे आहेत त्यांच्याशी सुप्रिया सुळे सध्या संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात। मनोज जरांगे हे आंदोलनासाठी आझाद मैदानात आलेले आहेत। फक्त मनोज जरांगेच नाहीत तर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत। आपण पाहिलं आता जागोजागी खरं तर मराठा आंदोलक सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारची सुद्धा हालचाली सुरू आहेत। सरकार सुद्धा आता आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आता विरोधक खरं तर मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येत आहेत। सध्या खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। मात्र त्यांच्या समन्वयकांशी सुप्रिया सुळे यांना संवाद साधावा लागतोय कारण मनोज जरांगे हे सध्या झोपलेले पाहायला मिळतात। दुसरीकडे काही वेळापूर्वी खासदार नागेश पाटील आष्टीकर जे ठाकरेंच्या सेनेचे खासदार आहेत ते सुद्धा येऊन गेलेले आहेत। त्यांच्याशी सुद्धा जरांगेंनी काहीसा संवाद साधलेला नाहीये। मात्र आता सुप्रिया सुळेंशी बोलण्यासाठी जरांगे उठतात का, त्यांच्याशी संवाद साधतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव हे आरक्षणाची मागणी करण्यासाठी मुंबईत आलेले आहेत। 3 दिवसांपासून जरांगेंचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, त्यामुळे सरकारवर दबाव वाढत चाललेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय ओबीसी महासंघ सुद्धा या संदर्भात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। नागपुरात ओबीसी महासंघाचं आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुद्धा ओबीसींच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना मुंबईमध्ये बोलावून घेतलेलं आहे। त्यांची सुद्धा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे ओबीसी महासंघाची आणि ओबीसी नेत्यांची भूमिका या सगळ्या पार्श्वभूमीवर काय असेल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे सरकार आंदोलनासंदर्भात काय निर्णय घेतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून आरक्षणासंदर्भात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे ही आरक्षणावर ठाम आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणारही नाही, इंचभर सुद्धा हलणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे। दुसरीकडे सरकार सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खरं तर प्रयत्न करते, मात्र या संपूर्ण मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत असं कुठेतरी सरकारकडून बोललं जात आहे। त्यामुळे जरांगेंच्या मागण्या मान्य होतात का, त्यांच्या आरक्षणासंदर्भात काय नेमका निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अधिक जी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? सध्या खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आल्यात। मोहिनी, सध्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे जे आहेत त्या मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावरती जे उपोषण सुरू आहे त्यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांवरती टीका जी आहे ती केली जाते। विशेष म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की रोहित पवारांवरती सुद्धा आरोप करण्यात आला की अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांची सोय जी आहे ती रोहित पवारांकडून करण्यात येते। मात्र मराठा आंदोलनाचा प्रश्न जो आहे तो मुंबईमध्ये तीव्र बनलेला आपल्याला पाहायला मिळतो। आझाद मैदान असेल, सीएसएमटीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक आहेत ते जमत आहेत।
एक एक करून राजकीय पक्षांचे नेते मनोज जरांगे यांना भेट देत आहे। काल आपल्याला माहिती आहे की आमदार खासदार जे आहे ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येत होते, मात्र आज सकाळपासून शरदचंद्र पवार पक्षाचे 2 खासदार जे आहेत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। सकाळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेतली आणि स्वतः सुप्रियाताई सुळे जे आहेत ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। सध्या आपण पाहतो की मनोज जरांगे हे सध्या आपल्याला झोपलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात, कारण गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी खरं तर अन्नत्याग जो आहे तो केलेला आहे, त्यामुळे अशक्तपणा मोठ्या प्रमाणावरती आहे। सकाळी डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीची तपासणी जी आहे ती सुद्धा करण्यात आली, मात्र सध्या मनोज जरांगे जे आहेत ते व्यासपीठावरती आपल्याला झोपलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। सुप्रियाताई सुळे त्यांच्या भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या। मनोज जरांगे आणि सुप्रियाताई सुळे यांच्यामध्ये काय संवाद होतो काही पण महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगेंनी ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी जी आहे ती केलेली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा जी आहे, ओबीसी यात्रा जी आहे ती आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या आंदोलनावरती सुप्रियाताई नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे जे आहेत ते व्यासपीठावरती मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। सकाळपासून आमदार असतील खासदार वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी जे आहेत मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत, मनोज जरांगेंना आवाहन करतात, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माघार घेणार नाही अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलेला आहे। आज आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती सुद्धा पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय झालाय, त्यानंतर आरक्षण उपसमितीचे सदस्य मनोज जरांगेंना भेटायला येतात ते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे मनोज जरांगेंना भेटण्यासाठी आझाद मैदानामध्ये दाखल झाले। अगदी नक्कीच प्रदीप, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतो या ठिकाणी सुप्रिया सुळे मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत, मात्र मनोज जरांगे हे आता सध्या झोपलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या समन्वयकांशी सुप्रिया सुळे या संवाद साधतायत। दुसरीकडे मराठा आंदोलकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी आहे त्याचा सुद्धा आढावा घेताना सुप्रिया सुळे सध्या पाहायला मिळतात। आझाद मैदानावर गेल्या 3 दिवसांपासून जरांगे पाटलांचं हे आंदोलन सुरू आहे। आजचा त्यांच्या या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। दरम्यान जरांगे हे उपोषणावर असले तरी सुद्धा आंदोलकांना जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सध्या पाहायला मिळतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर भल्या पहाटे 2 ते 3 वाजेदरम्यान सुद्धा या मीटिंग्स त्यांच्या घेतल्या जात आहेत। दुसरीकडे ओबीसीतनं आरक्षणासाठी या आंदोलनाला मोठा प्रतिसाद सध्या मिळताना पाहायला मिळतोय या सगळ्या मराठा समाज बांधवांचा। तर गर्दीनं मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं झालेली आहे गर्दी मराठा आंदोलकांची, आणि त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे हे आता उद्यापासून पाणी सुद्धा घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे। आपण कडकडीत उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे। त्यांची प्रकृती सध्या काहीशी या ठिकाणी खालावलेली दिसते, त्यामुळे सध्या मनोज जरांगे झोपून आहेत, फार जास्त काही बोलत नाहीये। याआधी खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा त्यांना भेटण्यासाठी येऊन गेलेले आहेत, आणि आता सध्या सुप्रिया सुळे त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। मात्र त्यांच्या समन्वयकांशी त्यांना संवाद साधावा लागतोय, कारण मनोज जरांगे हे आता बोलू शकत नाहीये, ते झोपलेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल खरं तर शिंदे समितीचे निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंना भेटण्यासाठी आलेले होते, मात्र सरकारसोबतची पहिली चर्चेची फेरी सुद्धा काल निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे काल राधाकृष्ण विखे पाटील जे उपसमितीचे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिली। त्यामुळे आता यावर तोडगा कधी निघणार आणि नेमका काय तोडगा निघणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण पाहतोय वेगवान घडामोडी घडतायत, आणि सुप्रिया सुळे सध्या जरांगेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, काय सांगाल? खरं तर सुप्रिया सुळे इथे आलेले आहेत, मात्र जरांगे झोपलेले आहेत, त्यामुळे समन्वयकांशी त्यांना संवाद साधावा लागतोय। काय नेमकी माहिती सुप्रिया सुळे घेताना दिसतात, काही माहिती मिळू शकली आहे? सध्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधव जे आलेले आहेत त्याची नक्की काय व्यवस्था आहे याचा आढावा जो आहे तो सुप्रियाताई घेत आहेत। मैदानामध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावरती आहेत, आणि गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये दुपारच्या सत्रामध्ये पाऊस सुद्धा पडतोय। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पाऊस पडतो त्यानंतर आझाद मैदानामधली गर्दी जी आहे ठिकठिकाणी आसरा घ्यायला वेगवेगळ्या ठिकाणी सीएसएमटीचा परिसर असेल, त्याचबरोबर मंत्रालयाचा परिसर असेल, आझाद मैदानाच्या बाजूला असेल, आसरा घेताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी आलेले मराठा आंदोलकांची नक्की व्यवस्था काय आहे त्याचा आढावा घेत आहेत। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर स्वतः शरद पवारांनी आरक्षणाबाबत एक भूमिका जी आहे ती मांडावी अशा पद्धतीची सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा शरद पवारांना विनंती केली जाते। आज आपल्याला माहिती आहे की स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं होतं की मनोज जरांगे हे थेट शरद पवारांना विचारतील का की नक्की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं। त्यामुळे शरद पवारांवरती होत असलेली टीका, दुसऱ्या बाजूला राजकीय लोकप्रतिनिधी मनोज जरांगे यांची घेत असलेली भेटी, त्यामुळं नक्की खरं तर या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होते पण महत्त्वाचं असं। मात्र सध्या आपण पाहतो की मनोज जरांगे झोपलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळं
सुप्रियाताई सुळे यांची मनोज जरांगेंसोबत थेट चर्चा जी आहे ती होऊ शकली नाही. मात्र आपण पाहतोय की अंतरवालीचे जे सरपंच आहेत त्यांच्याशी सुद्धा सुप्रियाताई संवाद साधतायत, समन्वयकांशी संवाद साधतायत आणि संपूर्ण इथल्या व्यवस्थेचा आढावा जो आहे तो घेताना पाहायला मिळतात. आता सुप्रियाताईंची प्रतिक्रिया माध्यमांना नक्की काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुप्रियाताई माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अगदी प्रदीप, आपण पाहिलं या ठिकाणी मुंबईमध्ये खरं तर मोठ्या संख्येनं आंदोलक आलेले आहेत. मात्र सुप्रिया सुळे इथे भेटण्यासाठी जरांगेंना आलेल्या होत्या, मात्र त्यांना चर्चा न करता आता परतावं लागतंय. या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय सुप्रिया सुळे या आता निघालेल्या आहेत. जरांगेंशी त्यांना चर्चा करता आली नाहीये, कारण जरांगे सध्या झोपलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या समन्वयकांशी चर्चा करून आता सुप्रिया सुळे या निघालेल्या आहेत. याआधी खरं तर नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा इथे येऊन गेलेले होते, तेव्हा सुद्धा जरांगे झोपलेले होते. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर ओबीसी महासंघानं ओबीसींच्या काही नेत्यांनी या सगळ्या नेत्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं.